नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. ही जी एवढी मोठी रांग बघताय ना, तर ही आहे आमच्या नाशिकमधील सोनी गिफ्टमध्ये मार्च महिन्यात संपूर्ण महिना ना म्हणजे जवळपास 21 दिवस इथे ऑफर सुरू असते. भांड्यांवरती म्हणजे 4 मजले आहेत, घरातल्या प्रत्येक वस्तू इथे मिळतात आणि त्या वस्तूंवरती इथे ऑफर असते 30%, 20%, 50% अशी. तर इतक्या वर्षामध्ये मी या संधीचा कधी लाभ घेतला नाही, पण यावेळेस मैत्रिणींच्या आग्रहाखातर मीही त्यांच्यासोबत गेलेली अगदी शेवटच्या दिवशी. पण इतकी भयानक गर्दी इथे की पुढे 101 स्त्रिया, मागे 101 स्त्रिया, म्हणजे आणि आम्ही गेल्यानंतर तर कितीतरी रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत हे शॉप चालत होतं जवळपास 21 दिवसापासून. भरपूर अशी भांडी होती, पण जवळपास आम्ही गेलो त्यावेळेस ना भरपूर असा माल संपलेला होता. म्हणजे होत्या वस्तू, पण खूप अशा म्हणजे जास्त आवडतील अशा तर होत्याच, पण खूप साऱ्या नव्हत्या. जे रेग्युलर दुकानात जेवढा सामान असतो ना तेवढा नव्हता. कारण की सगळं इतकी गर्दी होती. यात्रेला जसं येतो ना आपण एखाद्या ठिकाणी, तर यात्रेत जितके लोक धडक देतात ना तसंच सेम इथे फील होत होतं. म्हणजे असं प्रॉपर बघता येत नव्हतं. याच्या पुढे ना पहिल्याच दिवशी आम्ही ठरवलेले पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जायचं, पण तेव्हाही इथे खूप रांगा लागलेल्या असतात. अगदी सकाळी 5 वाजेपासून म्हणे रांगा लागतात. मी कधीही अनुभवलंच नव्हतं, कारण की मी बघायची खूप गर्दी नेहमी जाता येताना, पण जाण्याची हिंमत केली नाही गर्दी बघून. अगदी छान छान मसाल्याचे डबे, पातेल्या, ताटं या दुकानातही स्टँडर्ड क्वालिटीच्या वस्तू मिळतात. अगदी प्लास्टिकपासून तर स्टील, तांबे, पितळ सगळं. काचेच्या पण भरपूर अशा वस्तू आहेत आणि सिरॅमिकच्या विचारायलाच नको. असे भरपूर सेक्शन होते तिथे. आम्ही फिरकलोही नाही, कारण की तिथली गर्दी बघूनच असं म्हणजे जास्त गर्दीमध्ये ना आम्हाला 2 तास 4 वाजेला गेलो होतो आम्ही. जवळपास 6:30ला आमचा नंबर आला मध्ये जाण्यासाठी, आणि त्याच्यानंतर परत ना बिलिंगसाठी पण तासभर असं वेटिंगवरती राहावं लागत होतं. 2-3 तासातलीच गर्दी बघून असं वाटत होतं की नाशिककरांनी भरपूर असा फायदा घेतलेला असावा दुकानातल्या वस्तूंचा. छान छान वस्तू कमी किमतीत मिळतात म्हणून. नीलमचे डबेही इथले फार छान असतात. आणि ही ताटं तर ना स्क्वेअर शेपची, राऊंड शेपची, नंतर अनेक प्रकार होते आणि चांगल्या क्वालिटीचे होते. आम्हाला सगळ्यांना आवडले होते, पण घ्यायचे नव्हते, त्यामुळे फक्त बघून आम्ही ठेवून दिले. ही पण एक बेस्ट क्वालिटी होती. कुठे कुठे बघावं आणि कुठे कुठे लक्ष द्यावं असं होतं. छान छान अशी मोठी भांडी तर ना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती, गॅस शेगडींवरती, कुकरवरती पण खूप ऑफर होत्या. जवळपास 30%, 50% अशा ऑफर होत्या. मला तर खरं ना बोरोसिलचा किंवा मिल्टॉनचा ना असा टिफिन घ्यायचा आहे, ज्यात ना गरम जेवण राहतं. यात तुम्हाला टिफिन हवा असेल ना, थोडं महाग मिळतो हा टिफिन, पण ना म्हणजे गरम असतं याच्यामध्ये जेवण. तर मला 4 याचा पाहिजे होता, 4 डब्यांचा, पण याच्यात 3च डब्यांचा होता, म्हणून मग मी तो घेतला नाही. हा 3,000चा की 3,200चा होता टिफिन, पण तो 1,700 रुपयाला मिळणार होता. पण 4चा राहिला असता ना तर मी नक्कीच घेतला असता, कारण की माझ्या मिस्टरांना टिफिन देण्यासाठी मला अशा पद्धतीचा घ्यायचा आहे. नेक्स्ट टाईम कधी शॉपमध्ये गेली तर नक्कीच घेईल. किंवा पण ऑफरमध्ये नेमक्या ना आपल्याला ज्या वस्तू हव्या असतात ना त्या संपलेल्या असतात, असा अनुभव प्रत्येकाला येतो. नंतर ना हे कुकर होते. मैत्रिणीला कुकर घ्यायचा होता, तर आम्ही अनेक प्रकारचे कुकर बघितले. छोटाच घ्यायचा होता, मला छोटा पण खूप आवडला होता. जवळपास तो 1,800 ते 1,900 रुपयात मिळत होता ऑफरमध्ये. 30% ऑफर होती याच्यावरती. आणि मग मैत्रिणींना शेवटी हंडी शेपचा 1,700 रुपयाला प्रेस्टिजचा कुकर घेतलेला. खूप साऱ्या कंपनींचे होते इथे अवेलेबल, पण प्रेस्टिजचा हा पण फार छान होता. हा जवळपास काहीतरी 2,000 की 2,100ला होता. पण हंडी शेप हा जरा मोठा वाटत होता, म्हणून मग तो घेतलेला. लोकांच्या बॅगा बघा, लोक किती वाहत आहेत वस्तू. असं वाटत होतं किती किती घेतलं आहे. मग आम्ही रात्री आलेलो, जवळपास 8:30 वाजलेले. आणि नंतर ना मग दुसऱ्याच दिवशी मी शूटिंगला सुरुवात केलेली. सकाळी स्वयंपाकाला मी काय काय घेतलं ते तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. मला ना उडदाची डाळ बनवून घ्यायची होती, जी सालासकट असते ना ती, आणि वांग्याची भाजी बनवायची होती सोबत कोरडी.
मे महिन्यात ना दीप अप्लायन्सेसमध्ये कॉलेज रोडलाही खूप छान असे ऑफर असते बरं. आणि तिथले भांडे म्हणजे एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे असतात. तुम्हीही लक्षात ठेवा, ज्यांना काही घ्यायचं असेल ना एकदम युनिक स्टँडर्ड क्वालिटीचं, तर 2-3 मेपासून कधीतरी 1 मेपासून पण लागते ऑफर. सुरू झाली ना तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये आठवण करून देईल. म्हणजे सगळ्यात आवडतं शॉप आहे माझं नाशिकमधलं ते. तिथल्या क्वालिटीची, नंतर तिथल्या भांड्यांची ना एक युनिकता आहे. आणि त्याची म्हणजे त्याचं कंपॅरिझन ना मी कुठल्याही शॉपशी करू शकत नाही, इतकं छान आहे ते. मला खूप खूप आवडतात तिथल्या वस्तू. माझ्याकडे जवळपास 80% 60-70% सामान तिथलाच आहे. मला ना उडदाची डाळ तर बनवायची होती, तर त्यासाठी मिरच्या, लसूण, जिरं हे ना म्हणजे मिक्सरमध्ये मी वाटून घेत असते. पण मग मी यावेळेस काय केलं, माझ्याकडे हे अगारोचं मिनी चॉपर होतं इलेक्ट्रिक, छोटूसं, अगदी क्यूट आहे. तर त्याच्यामध्ये अगदी छान असं ग्रेव्हीसारखं पण होऊन जातं जर आपण जास्त वेळ थोडं दाबलं तर. त्याच्यात ना हे ब्लेड टाकले आधी, आणि मग त्यानंतर ना आपल्याला जेही कट करून घ्यायचं असतं, टमाट्याची पण प्युरी अगदी छान होऊन जाते यामध्ये, तर ते टाकलं. नंतर स्प्लॅश गार्ड लावायचं, म्हणजे जी प्लेटसारखं दिसतंय. आणि नंतर ना मग मोटर हेड, म्हणजे वरचं त्याचं जे हेड आहे ना, आणि अगदी काही सेकंद प्रेस करायचं, लगेच बारीक होतं. हे मी तुम्हाला अगदी रिअल जेवढा वेळ लागलेला आहे ना तेवढा वेळ दाखवलेलं आहे, काही स्पीड वगैरे दिलेला नाही आहे व्हिडिओला. छान अगदी याच्यामध्ये म्हणजे लवकर होतो. पोर्टेबल चार्जर येतं याला, 4 तास चार्ज केलं ना तर 30 मिनटापर्यंत ते सांगतात, पण जवळपास हे 1 महिना चार्जिंग होईल. मी तर रोजच वापरते आता. हे 100% BPA फ्री आहे, म्हणजे त्या साहित्यापासून तयार केलेलं आहे. आणि याची हे ना नैसर्गिक चव टिकवून ठेवतं. इतर म्हणजे जे चॉपर असतात ना त्याच्यात पाणीदार वस्तू होतात, कांदा वगैरे बाकीच्या वस्तू चॉप केल्या की. याची क्षमता 250 मिली आहे, 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. याची मोटर ना 30 वॅटची आहे, आणि ना धारदार स्टील म्हणजे स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहेत, म्हणून लहान मुलांपासून सांभाळायचं. यामध्ये सोयाबीन आणि नॉनव्हेज नाही चिरायचं, इतर बाकीचं काजू बदामही आपण कट करू शकतो. छान असं म्हणजे रवाळ असे छान कट होतात याच्यामध्ये. हे प्रवासात न्यायलाही खूप सोपं आहे, की इझिली छोटीशी जागा लागते. मी ना आमच्या इथे सोनी गिफ्ट म्हणून शॉप आहे, तर तिथे ना मार्च महिन्यात ऑफर असते 50%, 30%, म्हणजे कंपनी वाईज ऑफर असते. तर काल आम्ही गेलेलो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच काय काय घेतलेलं असं. तर हे भांड पण घेतलेलं, या कंपनीचं आहे, ट्रायप्लाय आहे, छान आहे. आणि याच्यावरती ना म्हणजे विशेष म्हणजे झाकण पण मिळालेलं आहे, कंपनी पण तुम्हाला दिसेलच. हे जवळपास 3500 रुपयाचं होतं, तर ते मला 2000 रुपयात मिळालेलं आहे. क्वालिटी विचाराल तर फार छान आहे, जड आहे. मी ना भाज्या जास्त लोक आल्यावर किंवा बासुंदी किंवा असं मला छान वाटलं, मला लगेच ना वापरून बघायची खूप हौस आलेली होती. उडदाच्या डाळला ना मी याच्यात फोडणी दिली, तर मला छान वाटलं की कढईत फोडणी देताना प्रॉपर शूटिंग करताना पदार्थ दिसत नाही, पण याच्यामध्ये ना छान असं हे असं रुंदीला जास्त असल्यामुळे ना तर दिसत होतं, म्हणून मला फार भारी वाटलं. आता मला परत टमाट्याची प्युरी करून घ्यायची होती, तर मी लगेच याच्यामध्ये करून घेतली. तेल छान गरम केलं, त्याच्यात जे मी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं जे क्रश करून घेतलेलं होतं ना ते टाकलं, आणि थोडा हिंग, हळद, तिखट, थोडासा जगदी मसाला टाकला घरगुती, आणि ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यात ना याच कंपनीच्या भांडे ना तिथे ब्लॅक आतून होते ना, तर त्याला लेस ऑइल असं म्हणजे किती कमी ऑइलने पण त्यामध्ये जेवण बनतं असं सांगत होते, पण त्याच्या किमती खूपच जास्त होत्या, कारण की ना जवळपास 4000 5000 असं होतं. मग मी काही ते घेतलेलं नाही, जे माझ्या बजेटमध्ये येत होतं ते मी घेतलेलं. मी परत ना वांग्याची भाजी ट्राय केलेली याच्यात, की करपतं का खरंच ते बघितलेलं, पण काही करपलेलं नाही. छान झाली होती. त्याच आधी जी भाजी केली होती ना त्याच्यातच मी फोडणी देऊन टाकलेली वांग्याची, तर मी यापूर्वी दाखवलेली आहे. अगदी साधी जिरं, लसूण आणि हिरवी मिरची वापरते,
आणि वरून थोडंसं ताटामध्ये पाणी टाकायचं, तर भाजी छान शिजून जाते. आणि मग थोडी शिजली की 1-2 चमचे आपलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. अशा पद्धतीने ही भाजी आम्ही करत असतो. नवीन वस्तू घेतली ना तर मला असं होतं ना की कधी एकदा ती वापरायला काढू. म्हणजे भांडे स्पेशली, ड्रेस वगैरेचं तर नाही होत, पण भांड्यांचं ज्या बिया तयार केल्या होत्या ना मिस्टरांना मी बर्नीमध्ये पॅक करून देत होती. आणि हे माझ्या आईने लाडू आणले होते ज्यावेळेस आली होती. पण मग मी मिस्टरांसाठी ना ठेवले होते ते फ्रीजमध्ये बाजूला, की ते आल्यावरती ना त्यांना देईल असं. दही परत मला लावून घ्यायचं होतं, दूध होतं माझ्याकडे शिल्लक. तर ना मग मी हा दहीसाठीच घेतलेला आहे. बाऊल आहे ॲक्च्युली सूपसाठी. तर कपसारखा शेप आहे याचा. याच्यामध्ये छान अगदी मस्त खडेदार दही तयार झालं होतं माझं. मी ना पोळी न बनवता भाकरी बनवली होती. उन्नतीला भाकरी जास्त आवडत नाही, मग तिला फक्त भात दिलेला मी सोबत. जेवण वाढलेलं. तिलाही अगदी तिच्या पप्पांना जसं ताट वाढून आवडतं ना, तसंच तिला ताट हवं असतं. मुलं जशी जशी मोठी होतात ना, तसं त्यांच्या आवडीनिवडी बदलत जातात. आणि मग मलाही छान ताट वाढायला आवडतंच. असं वाटतं प्रॉपर म्हणजे जेवण कुठेही स्वतःसाठी मी तसं वाढत नाही, पण बाकीच्यांना ना, घरातल्या सगळ्या मेंबर्सला मी असं प्रॉपर ताट वाढून द्यायला मला आवडतं. आणि मी बाकीचं म्हणजे खूप गरज असेल तर वाटी घेते, नाही तर सगळं एकत्र करून खाऊन घेते. आधी मला असं प्रॉपर ताट वाढून मग स्वतःसाठी खायला आवडायचं. पण आपण स्वतःसाठी स्त्रिया तर खरं तर कंटाळा करत असतो. इतरांना आपण जास्त महत्त्व देत असतो. तर ही दुसरी वस्तू आहे मी त्या शॉपमधून आणलेली. हे कलरफुल असे म्हणजे मग आपण कप पण नाही म्हणू शकत, पण ना असे मटका टाईप कप आहेत हे. तर मी हे ताक वगैरे पिण्यासाठी किंवा असं छान व्हिडिओमध्ये काहीतरी यूज करण्यासाठी आणलेले आहेत. त्यांचा कलर मला खूप आवडलेला. छानच म्हणजे अगदी सुंदर सुंदर साही कलर होते. हे होते 800 रुपयाला, तर ते मिळालेले आहे 400 रुपयाला. भरपूर प्रकारचे कप होते, अनेक डिझाईन्स होत्या, पण आपल्याला म्हणजे महागातले महाग पण होते. पण इतकं म्हणजे बघण्याला ना वेळच नव्हता, कारण की इतकी गर्दी असल्यामुळे ना सगळ्यांची म्हणजे खूप गर्दी जमलेली होती तिथे. आणि असं कोंडट वातावरण तयार होतं ना, तसं वाटत होतं. असं वाटत होतं इथून पटकन बाहेर निघायला हवं. आणि परत घरी येऊन स्वयंपाकाची पण फार काळजी होती. नंतर कपमध्ये ना हा दुसरा लाओपालामधला मी प्रकार घेतलेला आहे. तर हे पण जवळपास पावणे 800 रुपयाचे होते, तर हे मला 350 रुपयात 6 कप मिळालेले. जनरली हे 800 तर 750च्या रेंजमध्ये मिळतात लाओपालाचे. थोडी ऑफर असेल तर जास्तीत जास्त 700पर्यंत मिळतात. पण छान ऑफरमध्ये मिळाले म्हणून मग मी 6 असे 2 प्रकारचे कप घेतलेले आहेत. कप बशी घेतलेले आहे, कारण की जनरली बऱ्याचदा पाहुणे येतात ना, तर त्यावेळेस बशी मागतात आणि नेमकी बशी नसते अशी सेटमधली, म्हणून मग मी हे 2 प्रकार घेतलेले. ही ब्लॅक डिझाईनमध्ये ना मला दुसरी हवी होती, पण नव्हती तिथे. माझ्या इकडे ना पिस्ता कलर आहे, फार सुंदर अशी दिसते. ती दीपमधून घेतलेले आहेत ते कप जे आईकडे आहेत ते पिस्ता कलरचे. पण मग इथे ना ही ब्लॅकवालेच उठून दिसत होते, म्हणून मग मी ते घेतलेले आहेत. हे पण 350 रुपयात मिळालेले आहेत. स्वस्तात मस्त खरेदी झाली, त्यामुळे ना मी खूप खुश आहे. कप जरा चांगल्याच कमी किमतीत मिळालेले, कारण की यापूर्वी मी जे घेतलेले होते ना ते 800, 900, 1000 रुपयाला लाऊपालाचे 6 कप बशा मिळत असतात. फ्रीजच्या डब्यांवरती पण तिथे 50% ऑफर होती. हा 140चा डबा 70 रुपयाला मिळालेला आहे. तर तो मी 2 घेतलेले. बरेचसे डबे तर तिथे शिल्लकच नव्हते. मी मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता, तर त्यावेळेस तर किती प्रकार होते, पण संपून गेलेले होते. आता म्हणजे जवळपास शेवटचा दिवस असल्यामुळे काही शिल्लक नव्हतंच. म्हणजे अगदी 10% वस्तू होत्या त्यापैकी निवडून आणलेल्या. डब्यांची क्वालिटी मला चांगली वाटलेली, अशी पातळ वगैरे नव्हती. तर मला ना कब्बशांसाठी आता महत्त्वाचं म्हणजे जागा करायची होती, की कोणी आल्यावरती इझिली मला समोर दिसतील आणि लगेच काढता येतील. म्हणून मग मी क्रॉकरी युनिटमधलाच एक कप्पा जरा बाजूला करून तिथल्या एक्स्ट्राच्या ज्या वस्तू होत्या तर त्या
म्हणजे अशाच ठेवलेल्या, तर त्या मी काढून घेतल्या. आणि हे जे ग्लास होते आता सरबतसाठी लागतीलच उन्हाळ्यामध्ये, मग ते बाहेर ठेवले. आणि कपबशांसाठी स्पेशली जागा केलेली. प्रचंड अशी धूळ होती त्या शेल्फवरती, ती धूळ आधी पुसून घेतलेली आणि मग मी सगळ्या वस्तू छान अशा ऑर्गनाईज करून ठेवल्या. या खरेदीमध्ये जो आनंद मिळालेला ना, जो थकवा आला होता उभं राहून राहून रांगेमध्ये आणि कंटाळवाणं वाटलं होतं ना, ते खरेदी केल्यानंतर या वस्तू बघितल्यानंतर फार छान वाटलेलं. नाहीतर तिथून आल्यानंतर असं वाटत होतं की आजारी पडलो की काय इतक्या वेळ रांगेत उभं राहिल्यामुळे. आधी ना ओल्या कापडाने सगळी धूळ पुसून घेतली, नंतर परत चांगला स्वच्छ कापड घेतला आणि ती धूळ पुसून घेतली. मी या बास्केटमध्ये कप आणले आणि बशा आणल्या होत्या की जेणेकरून ते व्यवस्थित हातातून ना, माझ्याकडून काल दह्याचं जे मोठं भांडं आहे, म्हणजे जे पेला मी म्हणून मागच्या वर्षी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं, तर ते खाली काल ना धुताना निसटलं हातातून आणि ते फुटून गेलं. तर त्यामुळे मला फार वाईट वाटत होतं की या कधीही माझ्याकडून जास्त वस्तू कधी फुटतच नाही अजिबात. पण काल कसं ते खूप हेवी असल्यामुळे ना हातातून साबण लावलेला होता मी त्याला, आणि कसं निसटलं मलाच कळलं नाही. नंतर ना सिंक घासण्यासाठी मी तिथूनच ब्रश घेतलेले होते. तेही एक ब्रश 60 रुपयाचा होता, तर तो मला 30 रुपयाला मिळालेला होता. नंतर ना सकाळीच ना मी कांदे वगैरे बटाटे आणलेले होते, मेथी, शेवग्याच्या शेंगा, फ्लावर असं आणलेलं होतं, मिरची, तर तेही मला व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं होतं. डबे मी घासून टाकलेले होते, तर लगेच मी त्यामध्ये मिरच्या भरून टाकल्या. नवीन वस्तू वापरण्याचा वेगळाच एक उत्साह आणि आनंदही असतो. कांदेही आमच्याकडे आता 25 रुपये किलो आहेत. तुमच्याकडे किती रुपये किलो आहेत ते पण मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला छान वाटत असेल तर नक्कीच कमेंट्स करत जा, हाईप करत जा व्हिडिओला आणि लाईकही करत जा, कारण की ह्या सगळ्यामुळे ना मला खूप प्रोत्साहन मिळत असतं. नंतर ना 10 वाजले होते, मला चहा हवा होता, कारण की मी साफसफाई करून भरपूर थकली होती. तर एनर्जी तर हवीच असते. सकाळचा चहा जितका गरजेचा असतो ना, पण घरातून म्हणजे शाळेत गेलेली मुलं, ऑफिसला मिस्टर केल्यानंतर ना जो आपल्याला म्हणजे सगळी धावपळीनंतर जो थकवा आलेला असतो, तो थकवा घालवण्यासाठी कधीतरी असा मी चहा घेत असते. नंतर मी हे डांगर म्हणजे खरबूज आणि केळी आणलेली होती, तीही व्यवस्थित ठेवून दिली. आरामात बसून मस्त असा चहा घेतला आणि परत कामाला सुरुवात केली. डायनिंग टेबलवरती बऱ्यापैकी भाज्यांचे कण, नंतर म्हणजे जे आपण पृष्ठे होते त्यांचे बारीक कण पडलेले होते, ते सगळे स्वच्छ केले. चहाचेही डाग पडलेले होते, तर या लिक्विडचा मिस्टर मसल लिक्विडचा मी वापर केला आणि स्वच्छ करून घेतलं. तुम्हाला येलो रेड कलरचे डाग दिसत असतील, पण हे मारल्यानंतर ना अवघ्या काही सेकंदातच डाग क्लीन झालेले. गॅस ओटा पण म्हणजे गॅसची शेगडी असते ना आपली काचेची, तीही अगदी छान याच्याने स्वच्छ होते. स्टीलच्या शेगडीवरती मी यापूर्वी मारलेले नाही आहे, कारण की मला वाटतं हे काचेच्यासाठी टाईल्ससाठी बनवलेलं आहे लिक्विड. मागच्या आठवड्यात 3-4 दिवस सुट्टी होती, तर डायनिंग टेबलचे कव्हर ना म्हणजे चेअरचे कव्हर खराब झाले होते, ते जरा जुनेच झालेले आहेत. ज्यावेळेस मी ते राहायला आली होती ना त्यावेळेसचे ते पहिले आहेत, मग त्यामुळे ना ते लवकर खराब होतात आणि व्हाईट कलर पण आहे शिवाय, तर मग ना तेही चेंज करून घ्यायचे होते आणि गरम पाण्यामध्ये धुवून काढायचे होते मला, म्हणून मग मी तेही कव्हर काढून घेतले आणि ज्या नंतर म्हणजे धुतलेले होते ते मी परत चेअरमध्ये घालून दिले, पुसून घेतल्या चेअर, कारण की बऱ्यापैकी धूळ त्यांच्यावरती पण म्हणजे कवर असतानाही दिसत होती मला. याला खूप बारीक डिझाईन असल्यामुळे ना असं ब्रशने वगैरे स्वच्छ करावं लागतं. घेताना पण आपण ना अगदी डिझायनर वस्तू बघतो, पण त्यामागे ना खूप साफसफाई असते, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे म्हणून घेताना जरा जास्तच रेखीव डिझाईन निवडली तर मग मेहनती आपल्याला तितकी करावी लागते. ची गार हवा येत होती गॅलरीमधून, अगदी ना म्हणजे खूप खिडक्यांमधून आवाज येत होता. असं उन्हाळा अजिबात फील होत नाही आहे. तुम्ही बघू शकतात माझे केसी खूप उडत आहेत आणि कपडे जे टाकलेले आहेत उन्हासोबत खूप हवाई कपडे वगैरे जे वाळलेले होते मिस्टरांचे शर्ट ते काढून घेतले आणि प्रेससाठी मी एवढी मोठी बॅग ना भरून ठेवलेली आहे प्रेसला कपडे देण्यासाठी.
आणि कपड्यांच्या घड्याही करून घ्यायच्या होत्या. त्या घड्याही सोबतच करून घेणार होती. बेड स्वच्छ करून घेणार होती. आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.